नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर पहिल्यांदा तर सॉरी की हा व्लॉग थोडासा उशिरा येत आहे तुमच्यापर्यंत, तर थोडंसं समजून घ्या. तर बघू शकता, आज मला जायचं होतं स्वामी समर्थला माझ्या मामीकडे. तर तिकडून आमचा प्लॅन होता स्वामी समर्थला जायचं. तर मी सकाळी लवकर उठले, 4:30 वाजता उठून सगळा स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग नंतर त्याला 7:30च्या एसटीने जायचं होतं. ती एसटी हुकली माझी. तर घरात पसारा बघू शकता, बापरे एवढा पसारा पडलेला आहे. तर आता हे सगळे कामं आवरायचे आहेत आणि 7:30च्या एसटीने जाणार म्हणून मी 4 वाजता उठले, पण मला शेवटी जमलंच नाही. तर माझी रांगोळी वगैरे तर तशीच होती. तर मी सगळी कामं वगैरे आवरली आणि मग नंतर त्याला सगळी कामं आवरून मी निघाली 9:30च्या एसटीनं. तर प्लॅन होता जाऊन सकाळी म्हणजे मामीकडे जाऊन, माझी बहीण आली होती, मामाची मुलगी, तिला भेटून वगैरे तिला घालवलं, जेवलो आणि ती गेली पुण्याला निघून. तर आम्ही निघालो 4 वाजता स्वामी समर्थला दर्शनासाठी. तर बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे. तर जेवढं होईल मी तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न केला. तर किती सुंदर वातावरण आहे आणि हे आहे कुंभारीमधलं देवस्थान. खूप मोठं आणि खूप छान देवस्थान आहे, पण इथे मला दर्शन घ्यायला झालं नाही. गेनसीत बुद्धाचं आपलं आहे देऊळ ते. तर इथं आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. इथे रील्स वगैरे काढले, थोडंसं फोटो वगैरे शूट केले आणि त्याच्यानंतर मुलांचा हट्ट की आई आई आम्हाला आईस्क्रीम पाहिजे. तर या आहेत माझ्या मामी आणि त्यांनी आईस्क्रीम घेऊन दिलं आणि खूप थंड असं वातावरण होतं. संध्याकाळचे 6 वाजत आले होते म्हणून आम्ही चहा घेतला गरम गरम. तर छान होता, बरा होता, पण थोडासा गोड होता आणि भरपूर झाला चहा आम्हाला. तसंच थोडंफार पिलं आणि मग सोलापूरपासून ते स्वामी समर्थला जायला अर्धा 1 तासाच्या रस्त्यावर मग आम्ही आलो स्वामी समर्थला. तर बघू शकता, ही आहे स्वामींची मूर्ती. बापरे किती सुंदर. तुम्हाला माहिती आहे 3 वर्ष झालं मी ह्या दिवसासाठी धडपडत होते, पण अगदी 3 ते 3.5 वर्षानंतर मला स्वामींचा बुलावा आला. म्हणजे बोलतात ना, स्वामी बोलवल्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही म्हटल्यासारखं झालं आणि मी शेवटी गेलीच आणि माझ्या मामींमुळे मला हे शक्य झालं. माझी बहीण पण येणार होती, पण तिचं अर्जंट काम आलं म्हणून ती गेली पुण्याला निघून. तर मी, मामी आणि माझे मुलं आले होते. तर खूप छान दर्शन झालं, खूप छान दर्शन. बघू शकता गर्दी किती आहे आणि इथं अक्षरशः रडायला येत होतं, भरपूर रडायला येत होतं. काय माहीत, रडू आवरत नव्हतं, पण थोडंसं मन उदास झालं होतं की देव पण किती परीक्षा घेत असतो. आणि मी जसं स्वामींच्या दर्शनाला म्हणून निघाले, तर घरातून निघाल्यापासून ते अक्षरशः घरी येऊस तर म्हणजे म्हणतात ना, काहीतरी मागची जी साडेसाती असते ना, ते चालूच होती. मग मी स्वामींच्या दरबारात तिथं थोडंसं उदास बसले होते. तेवढ्यात हे एक कुत्र, म्हणजे स्वामींचं म्हणतात ना, स्वामींच्या तिथेच राहतो हा. तर मला माहीत नाही, मी तिथे जरा रडत बसले होते, तर हा येऊन एकदम अंगाला चिटकायला लागलं होतं हे कुत्रं. तर मला खूप छान वाटलं. तर आम्ही त्याला प्रसाद वगैरे चारला तिथं बसून आणि मग नंतर त्याला मी म्हटलं की बाबा मी आता जाते, असं बोलल्यावर ते कुत्रं माझ्यापासून लांब गेलं. आणि मग नंतर माझ्या घरात मला फोटो वगैरे घ्यायचं होतं, दुकानात लावायला फोटो घ्यायचा होता. तर हा घेतलेला आहे मी दुकानासाठी आणि हे आहे दरवाजाला लावायला. तर हे सगळं घेतलं आणि कळत न कळत मी ठरवून गेली नव्हती, पण अक्षरशः मी स्वामींची मूर्ती पण घेतली. ते तुम्हाला पुढे दाखवेलच मी. मग मुलांचा हट्ट, घरी निघालं, वेफर्स घेतलं, कानाला वगैरे बांधलो. तर घरी निघालो, जेवलो आणि मामींकडेच मुक्काम केला मी. आणि सकाळी उठून दुपारी 4:00-4:30च्या दरम्यान मी आली होती घरी. तर घरी आल्यानंतर मला ह्यामधलं रुटीन तुम्हाला दाखवता झालं नाही, कारण की माझ्याजवळ खूप पसारा होता आणि प्लस स्वामींची मूर्ती आणायची होती. म्हणजे मला अगदी व्यवस्थित आणायची होती घरी, म्हणून मला जरा ते मधलं तुम्हाला काही दाखवता आलं नाही. तर मी फायनली घरी आली आणि मग 4:30 वाजता घरी आल्यावर मी 5 वाजता स्वयंपाक करायला लागली. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला इथं मी, बघू शकता. आणि अन्वी तिथं झाडू मारत होते, तर अन्वीचं पण मी थोडं शूट केलं मध्ये. तर इथं माझा फायनली पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा झालेला आहे. मी हे पण दाखवलं नाही तुम्हाला, कारण की मी जशी आली 4:30 वाजता तसं मी कामालाच लागले होते, कारण की स्वामींची स्थापना करायची होती. आणि कंटाळा तर हा आहेच, म्हणजे मग त्यांना लोड जास्त झालं तर माणसाला कंटाळा येतोच. पण स्वामी घरी आलेत आणि त्यांना गोड नैवेद्य दाखवलं नाही असं नको व्हायला.
त्याच्यामुळं मग मी पटापटा पुरणपोळीचा स्वयंपाक केला. प्लस हे पसारा इतका झाला होता आणि मला अजून स्थापना करायची होती आणि स्थापना करायला मला खूप उशीर होणार होता हे मला माहीत होतं. कारण की मला यायला 4:30 वाजले होते आणि मग नंतरच्या स्वयंपाक बनवूस तर 6:30 वाजले. 6:30 पावणे 7 झाले होते. तर मी पटापटा हे सगळा पसारा आवरला. बघू शकता किती पसारा आहे. तर एक उत्साह पण वेगळाच होता की बाबा स्वामी माझ्या घरी आलेले आहेत. मी स्वामींची मूर्ती आणायची म्हणून असं मी ठरवलंच नव्हतं. पण कळत नकळत माझ्या मामीच्या म्हणजे म्हणतात ना म्हणतात ना कोणी ना कोणी सहाय्य करून आपल्याला ती मूर्ती देतं. तर ती मूर्ती आम्ही आमच्याच ह्याच्याने घेतलेली आहे. पण मामीचा पण हातभार लागला, माझ्या बहिणीचा हातभार लागला आणि मग मी घरी घेऊन आले. तर तो उत्साह वेगळाच होता. आणि मग पटापटा देवपूजा करावं म्हटलं. तर आता आपल्या घरात मंडळी देवारा नाही आहे, तर मी पाटावर चौरंगावर देवपूजा करत असते. तर मी पूजा ऑलरेडी केलेलीच होती. तर इथं स्वामींची मला स्थापना करायची होती. आता स्थापना करायला पण माझ्याकडे हवं तसं काहीच नव्हतं सामान. फक्त मी दही आणलं होतं, दूध होतं घरामध्ये आणि दहीमध्ये मी साखर घातलं, प्लस थोडंसं गौमूत्र शिपडलं होतं आणि गंगाजल मी त्याच्यामध्येच टाकलं होतं. तर हे पटापटा म्हणजे म्हटलं ना राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय असं बोलून मी चालू केलं देवाची स्थापना करायला, पूजा करायला. आणि पहिल्यांदा मी अभिषेक करत होते. काय सांगू तुम्हाला, अगदी म्हणजे मी खूप म्हणजे डोळे पाणावले होते. मला खूप संकट आली स्वामींची मूर्ती आणायला जाऊस तर. ते घरी म्हणजे स्वामींची मूर्ती आणायची म्हणून मी गेलीच नव्हती, दर्शनासाठी गेली होती. पण ते स्वामी म्हणतात ना कुठल्याही म्हणजे आपण मनापासून जर इच्छा धरली ना, ती इच्छा उशिरा का होईना पूर्ण होते असं म्हणतात. तर ही माझी सगळ्यात मोठं स्वप्न होतं, माझं सगळ्यात मोठं स्वप्न ते 3 ते 4 वर्षानंतर पूर्ण झालेलं आहे स्वामींना घरी आणायचं. आणि स्वामींना हे मी आसन घेतलं होतं. पण मला आता वाटत होतं कारण की ते बसणार नाही आहे, तर मी तिथं बघून घेतलं नाही. मला वाटलं बसतील स्वामी त्याच्यावर, पण नाही जमत ते. तर चुकून जर खाली पडलं वगैरे तर काय व्हायला नको मूर्तीला. त्याच्यामुळे मग मी ते माळ वगैरे घातलं. पण मला माहीत होतं की नाही बसणार, म्हणून मग मी तिथंच माळ वगैरे घातलं, पूजा वगैरे केली. आणि बघू शकता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणून मी पूजा केली, गर्जना केली स्वामींचं. आणि मग नंतरच्याला इथं या आसनांवर देवीची मूर्ती होती जी मी तुळजापूरवरून आणली होती. मी नाही जेव्हा नवरात्रीला गेले होते तेव्हा त्यांनी घेऊन आले होते. तर मग मी देवीच्या मूर्तीला आणि श्रीकृष्णाची मूर्ती होती त्याला पण अभिषेक केलं. आणि ओम लक्ष्मी देवे नमः, ओम लक्ष्मी देवे नमः, अनादिती सोमकुले स्वामिनी कुलदेवताय नमो नमः, अनादिती सोमकुले स्वामिनी कुलदेवताय नमो नमः असं 5 वेळा बोलून मी अभिषेक केला. आणि मग हळद कुंकू वाहिलं आणि मग देवीची मूर्ती मी तिथं बसवलं. कारण की स्वामींना आसन बसत नव्हतं. मग मी स्वामींना खालीच त्यांचं होतंच ऑलरेडी आसन. मग म्हटलं चला आपण पंढरपूरला वगैरे कधी गेलं ना तर मी घेऊन येईन, म्हणून मी त्यांना पाटावरच स्थापना केली. आणि मग नंतर सिंहासनावर ह्या आसनावर मी तुळजापूरच्या आईची मूर्ती ठेवली. आणि मग नंतर अगरबत्ती वगैरे लावला. आणि हे मी पुस्तक आणलं होतं श्री स्वामी समर्थ सारामृत. तर ह्याचं पण मला पाठ करायचा होता. तर खूप उशीर झाला होता, संध्याकाळचे 7:30-8 वाजले होते. आणि इथं तुमची दाजी पण कामाला गेले जेवून वगैरे. आणि मी स्वामींना प्रसाद ऑलरेडी बाजूला काढलेला होता, ते मला जमलं नाही लवकर ठेवायला. तर मग मी तुमचे दाजी वगैरे सगळे गेल्यावर मी पूजा करत बसले होते. तर इथं संध्याकाळचे जवळ 8:30 वाजत आले होते आणि माझी पूजापाठ चालू होती. कारण की माझी इच्छा होती मूर्ती आणली आणि उशीर झाला म्हणून असंच न ठेवता उद्या स्थापना करायला असं करत गेलो ना तर ते तसंच राहून जातं, मला माहिती आहे. त्याच्यामुळं मग मी कितीही उशीर झाला तरी आज मला स्थापना करायचीच होती. तर मी ती केली आणि देवाला प्रसाद दाखवला, त्यांचं नमन केलं, त्यांना हात जोडून त्यांना माफी मागितली की स्वामी काही चुकलं असेल तर मनापासून माफ करा. माझी पूजा झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटतंय, मी सांगू शकत नाही आहे.
तीन वर्षापूर्वीपासून म्हणते की घरात स्वामीची मूर्ती आणायची, स्थापना करायची. पण इतकी म्हणजे मी आता 1.5-2 वर्ष झालं, ह्याच्या आधी एक ग्रंथ होता ते वाचत होते. ते अगदी मी माहेरी गेल्यावर तिकडंच राहिलं माझ्याकडून. ते ग्रंथ, जी जपमाळ होती ती तिथंच राहिली. मग त्याच्यानंतर मी अचानक आमचं ठरलं, हे सांगितलंच आहे तुम्हाला, आणि मग मी गेले. तर आहो आले नव्हते, मीच गेलते. स्वामींना जसं आणायला गेले तसं येऊसपर्यंत डोळ्यातलं पाणी काही हटत नव्हतं माझ्या. कारण की चाललं होतं आमच्या दोघांमध्येच भांडण 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 भांडण, इतकं भांडण झालं, इतकं म्हणजे इतकं भांडण चालू होतं. भांडण म्हणजे अशी टोकाची भांडण नाही, पण छोटीशी असे भांडणं. अगदीच फक्त त्यांनी जा म्हटले, मी गेले, त्यांनी व्यवस्थित म्हणजे मला समजून घेतलं, पैसे दिले, जसं स्वामींना आपल्याला आणायचं होतं म्हणून सगळं झालं. पण अचानक काय असं झालं काय माहीत, की जसं मी आता म्हणजे निघाले, स्वामींच्या दर्शनाला निघाले, तेवढ्यात अचानक असं आमच्या दोघांमध्ये फोनवरच भांडण चालू झाले. कळलं नाही का कशासाठी. पण जशी मी मूर्ती आणली, तुम्ही बघितल्यास आज माझी दिवसभराची रुटीन मी दाखवू शकली नाही. इतकी धावपळ होती की मी त्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही. असं म्हटलं, इच्छा नव्हती, पण अजून म्हटलं की आपल्या भांडणामध्ये आपण देवाला कशाला ह्याच्यात न्यायचं, की देव आपल्या घरी स्वतःहून चालून आले. तर आपण किती नशिबाने. 3 वर्ष मी ज्या गोष्टीसाठी तडपडत होते ती म्हणजे माझ्यासोबत आज चमत्कार घडला. आणि नकळत म्हणजे मी ठरवून गेले होते ना गेले ते मलाही माहीत नाही, पण ते झालं माझ्या हातून. आणि आज स्वामी माझ्या घरी आले. ह्या गरीब अशा म्हणजे म्हणतात ना, माझ्या गरीब परिस्थितीतून मी होईन तसं करण्याचा प्रयत्न करते. भले नाही आहे माझ्याकडे एवढं सगळं सामान, काही नाही आहे, पण माझी श्रद्धा इतकी खरी आहे ना की मी माझ्या स्वामींना म्हणजे मला जमल तसं मी त्यांची सेवा करू शकते, नित्य सेवा करू शकते, जमल तसं. तर मंडळी, मी पूजा करताना जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी असावी. गंगाजल वगैरे नव्हतं माझ्याकडे, त्याच्यामुळे मी काही ते टाकलं नाही आहे त्याच्यामध्ये. तर जे आहे जसं आहे ते अगदी हसत खेळत सगळं विसरून मी पूजा केली. आणि खरंच फक्त पूजा केली, पूजा करूच तर माझं दुकानाची गिऱ्हाईक आले पण नाही, कारण की तुमचे दाजी कामाला गेले, संध्याकाळची वेळ होती आणि मुलांना दुकानात बसवलं, इकडचं सगळं म्हणजे आटपलं सगळं. आणि मी विचार करत होते की पूजा करूचपर्यंत गिऱ्हाईक नाही आली पाहिजे. पूजा झाली आणि नेमकून हळद कुंकवाला गिऱ्हाईक आले, मग मी गेले. मग धावपळ करत कशी बशी माझी पूजा झाली आणि फायनली आज स्वामी माझ्या घरी आले. मी इतकी खुश आहे. आणि लवकरच दत्त जयंती आहे, 4 दिवसावर दत्त जयंती आहे, त्याच्यामुळे दत्त जयंतीच्या आधी स्वामी महाराज आले. मी खूप खुश आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी पूजा कशी केलेली आहे, आपली साधी सिंपल. तर आज मी एक वेगळंच आनंद होता माझ्या चेहऱ्यावर की बाबा मी स्वामींना माझ्या घरी आणलं आणि हा हट्ट मी पूर्ण करून घेतला स्वामींकडून आणि स्वामी माझ्या घरी आले. मला खरंच खूप छान वाटलं. तर चला मंडळी, मी आता दुकान बंद करत आहे. तर हे आणवी मला मदत करू लागत होती दुकान बंद करायला. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.